सर्व लाडक्या बहिणीचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज अशी मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहिणींना दोन्ही हप्ते एकदम मार्च आणि एप्रिलचा 730 कोटी निधी मंजूर झालेला आहे असा जी.आर. आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मार्च आणि एप्रिल 2026 महिन्यासाठी एकूण 730 कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्याची शासनाने मंजुरी दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय बुधवारी म्हणजे आज दिनांक 20 मे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने जारी केला आहे। म्हणजे आज थोड्या वेळापूर्वी हा जी.आर. आलेला आहे। सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत आहे। या ठिकाणी पहा, यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे। ज्या महिलांना आता एप्रिल आणि मार्चचा हप्ता आला नसेल त्यांना 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 730 कोटी निधी मंजूर झालेला आहे असा जी.आर. आलेला आहे। आता याचा सविस्तर जी.आर. पाहून घेऊया आपण, सविस्तर माहिती घेऊ। आता ज्या महिलांना हप्ता आलेला आहे व त्यांना कधी मिळणार हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। समोर पहा, या योजनेसाठी शासनाने मार्च महिन्यासाठी 365 कोटी आणि एप्रिलसाठी 365 कोटी इतक्या निधीची तरतूद केली आहे। महत्त्वाचे पहा, मार्च महिना तुम्हाला सांगितलं 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे। 2 महिन्याचे म्हणजे कोणते 2 महिन्याचे? मार्च आणि एप्रिल। या ठिकाणी दिलं मार्च आणि एप्रिलसाठी 365 आणि या ठिकाणी 365 कोटी इतका निधीची तरतूद केली आहे। म्हणजे दोन्ही महिने तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करणारे। या ठिकाणी समजून घ्या, एकच महिन्याचे पैसे मंजूर केलेले नाहीये। मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे मंजूर केलेले, म्हणजे याचा अर्थ असा होतो 2 महिन्याचे हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। दोन्ही महिन्याचा एकदाच म्हणजे टप्प्याटप्प्याने 2 दिवसामध्ये 1500 जमा झाले काही महिलांच्या खात्यामध्ये। पण आता दोन्ही एकत्र म्हणजे 3000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता दाट आहे। आता का बरं? हा निधी मंजूर झालेला आहे। पुढे पहा, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी असे शासन निर्णयात नमूद केले आहे। एकदम महत्त्वाचे पहा की या ठिकाणी समजून घ्या, त्यांना काय सांगितलं? सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल। म्हणजे हाच हप्ता मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। आणि तो कधी होणार ते पण सांगणार आहे। समोर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। आता हा जी.आर. समजून घ्या। हा जी.आर. पहा, तुम्हाला वाटत असेल तारीख कोणती असेल तर या ठिकाणी दिनांक पाहून घ्या, 20 मे 2026 चा या ठिकाणी पहा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक SC आणि ST सामाजिक न्याय विशेष सहाय्यक धोरण चालू होते। तर SC आणि ST भरपूर जणांचे मेसेज आलते की सर SC आणि ST जे महिलांनी SC आणि ST मध्ये नमूद केलं होतं त्यांना पैसे आले नाही, त्यांना हप्ता आला नाही असा भरपूर मेसेज आहे। आपले कमेंट्स मध्ये पाशा मला पर्सनल देखील भरपूर मेसेज आलेले आहे की SC आणि ST ला पैसे आलेले नाही असे एक भरपूर मेसेज आलेले, कमेंट्स आलेले आहेत। तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये पहा, याच्यामध्ये दाखवलेले की पैसे का नाही आले, तर त्यांना हे कारण सांगितलेले की आम्हाला या कारणानुसार पैसे येत नाहीये। तर या ठिकाणी मंजूर झालेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे। शासन निर्णय क्रमांक पाहून घ्या, मंत्रालय आणि दिनांक, महत्त्वाची दिनांक। ह्या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, समजून घ्या। दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार महत्त्वाचं समजून घ्या, मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365 सुरुवातीला सांगितलं तुम्हाला 365 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता 365
कोटी असा एकूण रुपये 730 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग महत्वाचं सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. एकदम महत्वाची खुशखबर होती सर्व लाडक्या बहिणीसाठी की तुम्हाला आता मार्च आणि एप्रिल मार्च आणि एप्रिल करिता म्हणजे किती एप्रिल करिता मार्च आणि एप्रिल करिता तुम्हाला 730 कोटी रुपये इतका निधी शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे असं या ठिकाणी GR मध्ये नमूद केलेलं आहे. आणि हा आजचाच आहे. तुम्हाला तारीख देखील सांगितलेली आहे 20 तारीख. तर आजच्या तारखेला काही मिनिटापूर्वी हा GR आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अशी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. समोर पहा या ठिकाणी GR दाखवलेला आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी आता ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना परत एकदा सांगतो, भरपूर जणांना प्रश्न पडतो की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. भरपूर जणांना प्रश्न पडतो फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे पण मार्च एप्रिलचा येत नाही, त्यांच्यासाठीच हा GR होता. तर तुम्हाला लक्षात असू द्या 24 मार्चला हा जमा झाला होता फेब्रुवारीचा. त्याच्यानंतर एक कोणताच लाभ मिळाला नाही अशा महिलांना, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांना 100% पात्र असाल तुम्ही, KYC केलेली असेल आणि लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल तर 100% तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता 100% 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता हे सर्व लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल हप्ता मिळण्यास का असतील पात्र असतील, म्हणजे ज्यांनी KYC केली असेल आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर 100% येणारच. आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला, समजून घ्या सिंपल एकदम सोप्या भाषेत फेब्रुवारी आला असेल तर तुम्हाला 100% मार्च आणि एप्रिलचा हप्ता म्हणजे 3000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आज अशी मोठी खुशखबर मिळालेली आपल्याला, GR आलेला आहे सर्वांसाठी. खरंच मोठी खुशखबर आहे. तर मार्च आणि एप्रिलचा हप्ता सर्व बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांना चिंता आणि काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही KYC केलेले असेल, KYC केलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये आणि तुम्ही पात्र असेल, तुम्हाला माहिती आहे आम्ही पात्र आहे, आम्ही KYC पण केली आणि पात्र आहे, तर 100% तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये, आता डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. डायरेक्ट 3000 रुपये. पहिले काय झालं तर 1500 आणि 1500 असे किती 3000 रुपये येत होते 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये. पण आता डायरेक्ट 3000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. अशा सर्वप्रथम अपडेट आपण आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आणत असतो आणि अशा सर्वप्रथम अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. भेटूया अशाच पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.